खांडबारा गावात 2 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली। खांडबारा पोलीस दूरक्षेत्रजवळ चोरी। नवापूर तालुक्यातील खांडबारा पोलीस स्टेशन जवळील शनी मंदिराजवळ माऊली ऑटो पार्ट्स फोडून हजारो रुपयांचं साहित्य चोरट्याने चोरी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे। दीपक कुंभार यांच्या मालकीचं माऊली ऑटो पार्ट्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्री अंधाराचा फायदा घेत साईटचा पत्रा तोडून दुकानात प्रवेश केलाय। मोटरसायकलीच्या नवीन बॅटऱ्या, ऑइलचे डब्बे, सीसीटीव्हीच्या DVR आदी साहित्य चोरून नेले आहे। तसेच माऊली ऑटो पार्ट्सचे मालक दीपक कुंभार यांचा 31 जानेवारीला वाढदिवस असल्याने त्यांनी ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी अंत्ययात्रा नेणारी नवीन स्टीलची डोली तयार केली होती। चोरट्यांनी त्यालाही न सोडता अंत्ययात्रेची डोलीही लंपास केली, अशी माहिती दीपक कुंभार यांनी दिली। तसेच माऊली ऑटो पार्ट्स मधून अंदाजे 50,000 रुपयांचं साहित्य चोरीस गेलं आहे। खांडबारा बस स्टॉपवर असलेली करण कोल्ड ड्रिंक्स या दुकानाचे शटरचा कुलूप तोडून दुकानातील 2,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। खांडबारा गावात 2 ठिकाणी चोरी झाल्याने भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। दोन्ही ठिकाणी खांडबारा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली। ज्या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे तिथून खांडबारा पोलीस दूरक्षेत्र जवळच असल्याने पोलिसांना चोरटे खुले आवाहन तर देत नाही ना, असा प्रश्न निर्माण होतोय। मी दीपक कुंभार, माऊली ऑटो पार्टचा मालिक। माझ्या दुकानात रात्री पत्रा फोडून चोरी झाली। त्याच्यात पार चोरी झाली आहे, अंत्ययात्राची डोली चोरी झाली आहे, बॅटऱ्या चोरी झाल्या आहे, ऑइलचे डब्बे चोरी झाले, किरकोळ रक्कम चोरी झाले, पाने वगैरे, स्क्रूचाबी हे सर्व इतर साहित्य चोरी गेली आहे। 50-55 हजार रुपयाच्या वस्तू चोरीला गेले आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।